नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अशी कमेंट लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीलामृत या ग्रंथातील अध्याय 6 सिमिंथिनी आख्यान चित्रांगण व सिमिंथिनी पुनर्मिलन याचे कथासार पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण भगवान श्री शंकरांना प्रार्थना करूया की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। अध्याय 6 सिमिंथिनी आख्यान चित्रांगत सिमिंथिनी पुनर्मिलन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्ये नमः। श्री शंकरा तुझा जय असो। तू मदनाचा अंत करणार आहेस, तू मद व मत्सर यांचे अरण्य नष्ट करणार आहेस, तू संसाराचे पाश तोडून टाकतोस, तू भवानीला प्रिय आहेस, तू भय दूर करणार आहेस। हे हिमालय जामाता, हे गंगाधरा, तू गणेशाचा जनकपासून कापराप्रमाणे गौरवर्ण आहेस। पद्मनाम जे विष्णू त्याला तू प्रिय असून त्रिपुरहर त्रिदोष शमन असा तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस। हे नीलकंठा सुहास्यवदना, हे नंदी वाहना, अंधक मर्दना, गजांतका, दक्ष यज्ञाचा तू विध्वंस केलास। हे दानव दमना, हे दयानिधी, तू असंख्य भक्तांचे प्रिय करणारा असून ताटका राक्षीचा अंत करणाऱ्या रामाला तू पूज्य आहेस। तू त्रिविध तापहरण करतोस, सहस्रमुखांच्या शेषालाही तुझे गुण वर्णन करण्याचे सामर्थ्य नाही। तू नित्य शांत विकल्परहित व निरंजन आहेस। तू विरक्त आशपाशरहित व पूर्ण आहेस। स्वतःच्या भक्तांचे पाश तू तोडतोस व त्यांना मुक्त करतोस आणि जन्म मरणाच्या साखळीतून सोडवतोस। हे शंकरा, ज्या भक्ताला ऐहिक सुखाची कामना असते त्याची ती कामना तू पुरवतोस। सकाम साधकाची इच्छित गोष्ट त्याला देऊन त्याचे मन स्वतःच्या ध्यानात राहील असे करीत असतोस व पुढे तेच लोक निर्वाण पदाला पोचतात। सोमवार, प्रदोष व शिवरात्री ही व्रते आचरण करून भक्तांचा उद्धार होतो। याविषयी सूत नैमिषारण्यात शौनकादिकांना कथा सांगत होता। तो म्हणाला, राजा चित्रवर्मा याची कथा ऐका। चित्रवर्मा राजाची कथा सिमिंथिनी आख्यान। आर्यावर्तात हरिश्चंद्र नल यासारखाच चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला। तो पुण्यशील, पराक्रमी, गायी व ब्राह्मण यांचा रक्षण करता, प्रजापालक, दुष्टांना दंड देणारा, हनुमंतासारखा बळी, भगीरथासारखा प्रयत्नशील, रामाप्रमाणे शूर, बलिराजाप्रमाणे दानी होता। विष्णू व शिव यांची तो भक्ती करी। त्याला अनेक पुत्र होते, तेही वीर होते। शंकराच्या कृपेने त्याला एक कन्या झाली, ती दमयंती रती मंदोदरी यापेक्षाही सुंदर होती। लक्ष्मीची का पार्वतीची उपमास तिला योग्य होती। ब्रह्मदेवाच्या पत्नीसारखी ती सुंदर होती आणि उपमास देवाची तर ती कलंकरहित चंद्रासारखी होती। त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य गुण एकवटून विधात्याने तिला घडवले होते की काय असे वाटे। तिच्या जन्मसमयी ज्योतिषांनी भविष्य वर्तवले होते, ही पृथ्वीचे राज्य बहुत काळपर्यंत करील। राजाला फार आनंद झाला। त्याने द्विजांना सर्व प्रकारे दाने देऊन संतुष्ट केले। तिचे नाव त्याने सिमिंथिनी असे ठेवले, जणू ती सौंदर्याची सीमाच होती। ती लावण्याची गंगा आणि चातुर्याची खनी होती, विदत्तेत शारदेसारखी होती। राजा फार प्रसन्न होता, परंतु एका विद्वान पंडिताने भविष्य वर्तवले। हिला वयाच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे। तेव्हा मात्र राजाला फार वाईट वाटले। तो उद्विग्न झाला। वज्रपात व्हावा किंवा वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसावी तसे राजाला झाले। तो भविष्यवेता म्हणाला, तरी पण केवळ शंकराने कृपा केली तर कुयोग टळेल व हिचे सौभाग्यवर्धन होईल। भविष्यवेती निघून गेले, पण राजाला मोठी चिंता लागून राहिली। काही काळाने सिमिंथिनी उपवर झाली। तिचे सौंदर्य जास्त जुळले, गुण प्रकर्ष पावले, ती सर्व कलात प्रवीण झाली। तिचा स्वर कोकिळाला लाजवेल असा होता। कस्तुरीपेक्षा जास्त चांगला सुगंध तिच्या अंगाला येत होता। वदन सौंदर्य रतीपेक्षा, कटी सिंहापेक्षा, गती हंसापेक्षा, गाजापेक्षा श्रेष्ठ होती। तिच्या भोवती रुची घालत तिचे नेत्र कमळ मृग यांपेक्षा सुंदर होते। वेणी नागासारखी होती। नाक इतके चांगले होते की पोपटांना हेवा वाटावा। ओठ लाल होते, दात डाळिंबाच्या दाण्यासारखे होते, तन कमंडल होऊन घाटदार होते। तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे शक्य नाही। सूर्यासारखे तेज व चंद्रासारखी आल्हादकता तिच्या मुखावर विराजत होती।
तिच्या सख्या तिचे मनोरंजन करण्यासाठी गायन करीत, तिच्याजवळ सुखसंवाद करीत. एकदा एका सखीच्या तोंडून तिने स्वतःबद्दलचे भविष्य ऐकले. सखी म्हणाली, सिमिंतिनी, तुला कसे सांगावे हा प्रश्न पडला आहे. तुला कळले तर वाईट वाटेल. सिमिंतिनी म्हणाली, सखी, काही भय न बाळगता सांग. सखी म्हणाली, तुझा जन्म झाला तेव्हा ज्योतिषी भविष्य सांगत होते की तू पृथ्वीचे राज्य करशील, पण वयाच्या 14व्या वर्षी तुला वैधव्य योग आहे. तो टळेल, पण केवळ शंकराची कृपा झाली तरच. सिमिंतिनीला फार दुःख झाले. ती याज्ञवल्क्य मुनीची पत्नी मैत्री हिला शरण गेली. सौभाग्यवर्धनासाठी कोणते व्रत करू असे तिने विचारले. स्वतःबद्दलचे भविष्यही तिने सांगितले. तेव्हा मैत्रिणीने तिला सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. तिला नमःशिवाय हा मंत्राचा उपदेश केला व मंत्राचा जप व शिवपूजा कशी करावी ते सांगितले. ती म्हणाली, मुली सिमिंतिनी, तुला जे व्रत सांगितले आहे ते सोडू नको. तुला कोणतेही संकट आले, कितीही दुःख प्राप्त झाले तरी सोमवार व्रत कर. ब्राह्मण दाम्पत्याची आदराने पूजा कर. दुःखाचे पर्वत कोसळले तरी या व्रताचा कंटाळा करू नको. व्रताची निंदा करू नको, ते कष्टाचे पडते असे म्हणू नको. प्रेम भावाने शिवपूजा रात्रीच्या पहिल्या प्रहरी कर, म्हणजे तुझा वैधव्य योग टळेल. सिमिंतिनी सोमवारचे व्रत करू लागली. शंकरावर तिची गाढ श्रद्धा बसली. तिने व्रत कधी चुकवले नाही. विवाह पुढे नलराजाचा पुत्र इंद्रसेन याचा सुलक्षणी सुंदर पुत्र चित्रांगद ह्यावर सिमिंतिनीसाठी निश्चित केला. सिमिंतिनी सोमवारचे व्रत करीत होती. सांगितले होते त्यापेक्षा अधिक करत होती. 8 दिवसात तिने 1100 ब्राह्मण दाम्पत्यांना भोजन दिले, त्यांना वस्त्रभूषणे दिले, कितीतरी दाने दिली, यथा सांग शिवपूजन केले, जागरण केले, सुंदर मणिमय शिवमंदिर निर्माण करून पंचमुखी शिवाची अर्चना केली, अभिषेक केले, गंध व पुष्पमाळा वाहिल्या. पूजेचे फल, अभिषेकाने पापनाश होतो, पूजेने वैभव वाढते, गंधाने सौभाग्य वाढते, धूपदानाने अंग सुगंधी होते, दीप लावण्याने वंश सतत चालतो, कांती वाढते, दीर्घायुष्य मिळते, नैवेद्याने भाग्यलक्ष्मी प्राप्त होते, कशाची कमतरता पडत नाही, तांबूल दिल्याने 4 पुरुषार्थ पूर्ण होतात, नमस्काराने आरोग्य प्राप्त होते व प्रदक्षिणा घातल्यास भ्रम दूर होतो, नाम जपाने महासिद्धी मिळते, हवनाने संपत्ती वाढते, कीर्तन केल्यास साम सदाशिव साक्षात दर्शन देतो, ध्यानाने आत्मज्ञान होते, महिमा श्रवण केल्यास आदिव्याधी नष्ट होतात, शंकरापुढे नृत्य केल्यास जन्ममरण फेऱ्यातून शिव मोक्ष देतो, तंत्र घ सुस्वर इत्यादी वाद्ये वाजवल्यास कंठ मधुर होतो, कीर्ती पसरते, रत्ने दान दिल्यास नेत्र तेजस्वी होतात व दिव्य दृष्टी लाभते, सर्व अलंकार शिवाला पाहिले तर सर्वत्र जय प्राप्त होतो, ब्राह्मणाला भोजन दिले तर इष्ट कामना पूर्ण होतात, असे शिवोपासनेचे फल आहे. सिमिंतिनी जे व्रताचरण करीत होती ते मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षाही जास्त त्यागमय आणि नितांत श्रद्धेने करीत होती. चित्रांगद व सिमिंतिनी यांचा विवाह सोहळा राजाने योग्य मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने साजरा केला. अपार धन जामाताला दिले, नवरत्ने दिली, वस्त्रे व अलंकार किती दिले त्याची गणना करणे कठीण. 4 दिवस मोठ्या वैभवात सोहळा झाला. त्याचे वर्णन कवीच्या शक्तीबाहेरचे आहे. दक्षिणा घेऊन विप्रदमले. ब्राह्मणांना दिलेली दाने घरी निवत नव्हती म्हणून ब्राह्मणांनी ती मार्गातच ठेवून दिले. राजाचे उदारी हे अग्निसारखे याचकांच्या दारिद्र्य व दुराशारूपी गवताला जाळीत गेले किंवा दानरूपी मेघवर्ष वाहने दैन्यरूपी धूळ बसली. सिमिंतिनीने जेव्हा नैषद देशात प्रवेश केला तेव्हा तेथील प्रजाजन तिचे लावण्य व तेज पाहून दिपून गेले. चंद्राच्या कला अर्ध्या करून तिचे 32 दात जणू विधात्याने घडवले होते. ती पद्मानना शंका समान कंठ असलेली, कमळाची माळ घातलेली सिमिंतिनी सर्व प्रदेश प्रकाशमान करीत त्या नगरात व राजगृहात प्रविष्ट झाली. प्राण संकट कसं आलं बघा तिच्यावरती. विजयादशमी व दीपावलीच्या सणासाठी चित्रांगदाला सिमिंतिनीच्या पित्याने सन्मानाने बोलवले व कित्येक दिवस राहून घेतले. वधूवरांना अनेक उपचारांनी त्याने प्रसन्न ठेवले. एके दिवशी चित्रांगद काही सैन्य घेऊन वनात शिकाऱ्यासाठी गेला. शिकार करता करता झालेल्या धावपळीने तो श्रांत झाला. यमुना नदी जवळच होती. विश्राम व आराम मिळावा म्हणून तो काही सेवकासह एका सुंदर नौकेवर चढला. नावाड्याने नौका गंभीर अशा यमुनीच्या पात्रात हाकरली. सेवक व चित्रांगद आनंदाने वार्तालाप करीत होते. त्यावेळी अचानक जोराचा वारा सुटला. नौका डळमळी लागली. नावाडी ओरडू लागला. काही उपाय चालला नाही. सर्वजण अंकात करीत असताना नौका बुडाली. चित्रांगद सेवकासह बुडाला. तीरावर सैन्य होते. सैनिकांच्या देखत सारा प्रकार आटोपला.
ते हाहाकार करू लागले. काही सेवक धावत गेले व चित्रवर्मा राजाला त्यांनी ही दुःखद वार्ता सांगितली. राजा छाती पिटून येऊ लागला. धावतच यमुनेच्या काठी गेला. सिमिंतिनी ही मातेसह शिबिकेत बसून तेथे तातडीने गेली. सर्वांनी भूमीवर अंगे लोटून दिले. सारे शोक करू लागले. कोण कोणाला सावरणार, कोण कोणाचे सांत्वन करणार. सिमिंतिनीला राजाने सावरले व तोच रडू लागला. आईने मुलीच्या गळ्यात मिठी मारली. दोघी रडू लागल्या. सारी सृष्टी त्यांच्याबरोबर रडू लागली. पशु पक्षी प्राणी पर्वत वृक्ष सारे उदास झाले. इंद्रसेनालाही वृत्त कळले. पत्नीसह तो तेथे आला. त्यांच्या शोकाला सीमाच नव्हती. सुनेची अवस्था पाहून इंद्रसेन कळवळला. चित्रांगदाची माता लावण्यवंती ही तर पुत्र शोकाने धडकन मूर्छित पडली. ती सावध झाल्यावर दुःखाच्या आवेगाने बरळू लागली. हाय रे देवा, माझे कोणते पूर्वपाप उभे राहिले. कालिंदी नदी माझ्या बाळाची काळनागिन ठरली. आमची आंधळ्याची काठी का बरी नेली. माझा राजहंस कोठे गेला हो, माझा बछडा कोठे गेला. कोणी चोरून नेला माझा बाळ. मी कोणता अपराध केला. प्रदोषव्रत मध्ये सोडून दिले की काय. शिवरात्रीचा उपवास मोडला की काय. सोमवारचे व्रत तर भंग पावले नाही ना. हा की हरिहरामध्ये भेदभाव केला की हरी कीर्तनात बेरंग झाला. पंक्तिबंध केला काय. संत म्हणताना दोष तर नाही ना दिला. परधनाची मी अभिलाषा धरली होती. दान देते असे म्हणून ब्राह्मणांना आशेला लावले आणि विलंब केला. कोणी दान देत होता त्यात विघ्न नाही ना आणले. की कोणाच्या तोंडचा घास काढला की गुरुद्रोह केला की जेवणात विघ्न आणले. हरणी व पाडस्यांची मी ताटातूट तर नाही ना केली. मी कदाचित परिव्राजक संन्यासाची निंदाच केली असावी म्हणून माझा पुत्र गेला, माझे निदान गेले. अशा प्रकारे ती माता विलाप करीत होती. प्रधान वर्ग इंद्रसेन यांनी तिचे कसेबसे सांत्वन केली व रडत रडत सर्वजण इंद्रसेनाच्या नगरात जाण्यास निघाले. चित्रवर्मा व सिमिंतिनी यांनाही त्यांच्या परिवारातील लोकांनी व मंत्र्यांनी सांत्वन करून नगरात नेले. सर्व नगर जमाताच्या निधनाने शोकाकुल झाले होते. तिकडे इंद्रसेन नगरात नाही. या संधीचा फायदा घेऊन त्याच्या भावबंधांनी कपटाने राज्य बळकावले होते. इंद्रसेनाला ती वार्ता सीमेच्या बाहेरच कळली. तो एकटाच होता. सैन्य नव्हते. बरोबर पत्नी पुत्र शोकाने दोघांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तेव्हा इंद्रसेन तात्परतेने पलायन करून पत्नीसह दुसऱ्याच देशात गेला. पण त्याच्या पाळतीवर राहून त्याच्या शत्रूंनी दोघांना पकडले आणि बंदीत टाकले. तिकडे अशी दुःस्थिती झाली तर इकडे सिमिंतिनी काय करत होती. तिचा पती यमुनेच्या पाण्यात बुडाला होता. तो मृत होता असे गृहीत धरणे भाग होते. पण त्या दुःखात ही सिमिंतिनीने शिवव्रत सोडले नाही. ते व्रत ती पूर्वीप्रमाणेच भरपूर दान भोजनादी देऊन आचरित होती. यथासांग पूजा करीत होती. कशातही तिने खंड पडू दिला नाही. अशी 3 वर्षे गेली. चित्रांगदाचे काय झाले पुढे बघा. ऐका श्रोते बरोबर लक्ष देऊन. नागलोकात चित्रांगद यमुनेत बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत जगत पाहून चित्रांगद थक्क झाला. तेथे नाग स्त्रिया होत्या. त्या सौंदर्यशालिनी होत्या. तक्षकापुढे त्यांनी चित्रांगदाला उभा केला. चित्रांगदाने तक्षकाला वंदन केले व त्याची स्तुती केली. चित्रांगद निर्भय होता. तक्षकाने त्याला त्याचे व्रत विचारले तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सर्व सांगितले. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता. तेव्हा चित्रांगद म्हणाला, शिव महिमा. आम्ही शंकराची भक्ती करतो. शंकरानेच केवळ इच्छेने प्रकृती व पुरुष याची निर्मिती केली असून अनंत ब्रह्मांडाची रचना क्षणमात्रतच केली आहे. इच्छा निवृत्त झाली की ती अनंत ब्रह्मांडे तो मोडून टाकतो. ती मग पंचमहाभूतासह प्रकृती व पुरुष यात राहतात. पुढे दोघे परस्पर प्रीतीने आदिपुरुषात सामावतात. तो सदाशिव होय. आम्ही त्या शंकराचे भक्त आहोत ज्याच्या मायेपासून सत्व रज व तम हे 3 गुण निर्माण झाले. विष्णू ब्रह्मा व रुद्र निर्माण झाले. तो पुराण पुरुष शिव आमचा देव आहे. पाताळ अंतरिक्ष दशा दिशा त्रिभुवन व्यापून पंचतत्वे नद्या समुद्र भस्म मृतिका अष्टधातू सर्व काही व्यापून जो उरला आहे. 18 वनस्पती सर्व बीजे ज्याने आकाराला आणली व जो सर्व व्यापून आहे त्या कैलासनाथाचे आम्ही उपासक आहोत. सूर्य हाच ज्याचे नेत्र, चंद्र हाच ज्याचे मन, विष्णू हाच ज्याचे अंतकरण, ब्रह्मा हाच ज्याची बुद्धी, रुद्र हाच ज्याचा अहंकार, इंद्र हाच ज्याचे हात, यम हाच ज्याच्या दाढा अशा संपूर्ण देवता चक्राने ज्याचे अवयव बनले आहेत व 11 रुद्र आणि 12 आदित्य ज्याच्या समोर हात जोडून उभे असतात त्या शिवाचे आम्ही भक्त आहोत. हे तक्षकराज, त्या शंकराचा महिमा आम्ही काय वर्णन करणार. यकचित मानव आम्ही त्याच्या दासाचे दास आहोत. त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला आनंद झाला.
तो चित्रांगदाला चेम देऊन अनेक दुर्लभ वस्तू दाखवीत म्हणाला, देवाना ही दुर्लभ अशा कितीतरी वस्तू इथे पाताळ लोकात आहेत. तू मला फार आवडलास. तू इथे माझ्या सानिध्यात राहिलास तर तू किती चांगली होईल. चित्रांगद म्हणाला, नागराज, मला ओढ लागली आहे माझ्या आईवडिलांची. सिमिंतिनी ही माझी पत्नी माझी वाट पाहत असेल. पुन्हा केव्हा एकदा घरी जाईन असे मला झाले आहे. असे म्हणून त्याने नागराजाच्या चरणी वंदन केले. तेव्हा तक्षकाने त्याला अनेक उत्तम वस्तू दिल्या व 12,000 हत्तीचे बळ दिले. तू माझे संकटकाळी स्मरण केलेस की मी मतीला धावून येईन असे वचन दिले. त्याला एक चिंतामणी दिला व वेगवान अश्वही दिला. दिव्य रत्ने दिली. एक दशगुण सर्व वस्तू घेऊन त्याच्याबरोबर दिला आणि एक सर्पसेवक सोबतीला देऊन त्याला यमुनीच्या प्रवाहातून बाहेर पाडण्यास मदत केली. पुनर्भेट. सिमिंतिनी व चित्रांगद यांची पुनर्भेट बघा कशी झाली. नागलोकात चित्रांगदाला किती काळ गेला ते समजले नव्हते, पण तेवढ्यात 3 वर्षे गेली होती. योगायोगासाठी तो यमुनीतून बाहेर पडायच्या वेळीच सिमिंतिनी स्नानासाठी नदीवर आली होती. दोघांनी एकमेकांना पाहिले. चित्रांगदाचे नवे वैभव आणि सिमिंतिनी उपास तापासाने क्रुद्ध झालेली. दोघांनी एकमेकांना ओळखले नाही, परंतु मन मात्र काहीतरी वेगळीच ग्वाही देत होते. त्याने तिच्याजवळ जाऊन तिचा वृत्तांत विचारला. तू कोणाची कोण आहेस, तुझे नाव काय वगैरे विचारले. तेव्हा तिने आपले जन्मापासून सर्व वृत्त सांगितले आणि शोकवेगाने ती रडू लागली. तिच्या सख्या तिच्याबरोबर होत्या. त्या म्हणाल्या, 3 वर्षापूर्वी याच यमुना नदीत हिचा पती नौका बुडून ती नाहीसा झाला. तो मृत झाला असावा यात शंका नाही. हिचे दुर्दैव दुसरे काय, हिचे श्वशुर व सासू यांनाही शत्रूंनी बंदीत टाकून त्यांचे राज्य बळकावले आहे. सांगता सांगता सख्यांचाही कंठ दाटून आला. चित्रांगद अधोवदन झाला. सिमिंतिनीने खुनी सख्यांना चित्रांगदाची माहिती विचारावी अशी सूचना केली. तेव्हा त्या म्हणाल्या, आपण कोण, कोठून आलात, यमुनीच्या प्रवाहातून कसे आलात, आपला परिचय काय. चित्रांगद म्हणाला, आमचा परिचय काय द्यायचा, आम्ही आधी सिद्ध पुरुष. यथेष्ट कोठेही जातो. क्षणात स्वर्गात, क्षणात पाताळात, त्रिलोकात आमचे गमन असते. मग हळूच पुढे होऊन तो सिमिंतिनीला हाती धरून हलकेच म्हणाला, तुझा पती जिवंत आहे. तू शोक करू नकोस. मी त्याची व तुझी आजपासून 3 दिवसांनी भेट घडवीन. पण ही गोष्ट 3 दिवस कोणालाही बोलू नको, गुप्त ठेव. तुझा पती तुला भेटला की तुझे सर्व भाग्य उज्ज्वल होईल. त्याने हे सांगितले तेव्हा सिमिंतिनीने हळूच त्याच्याकडे निरखून पाहिले. तिला एकदा शंका आली की हा वैभवशाली व दिव्य वस्त्रभूषणे धारण केलेला पुरुष चित्रांगदासारखाच दिसतो. हाच तो कशावरून नसेल. पण हे कसे शक्य आहे. 3 वर्षापूर्वी तो बुडाला. तो कसा येईल. पटकन तिला शंकराचे स्मरण झाले. हे भवानी महेशा, करुणाकारा, पुराण पुरुषा, तुझी लीला अगम्य आहे. ती कोणालाही पूर्णपणे कळली नाही. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरला नसता आणि मी शुद्ध मनाचे असून त्याच्याविषयी माझ्या चित्तात स्नेह कसा उपजला. हा माझा परमाप्त वाटला हे कसे. त्याला अमृत प्राशन करायला मिळाले की काय, की काळाने परत आणून दिला. हे मदनांत का, हे षडानंजन का. हे जर सत्य ठरेल तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करीन, तितकेच दीप लावीन, तितकीच बिल्वदळे वाहीन. चित्रांगद म्हणाला, आता तू स्वतःच्या घरी जावे. तुझ्या श्वशुर व सासूला मी आनंदाचे व्रत सांगायला जातो. तुमचा पुत्र येणार आहे असा शुभ समाचार त्यांना कळवतो. तू 3 दिवस कोणाजवळही ही गोष्ट बोलू नकोस. सिमिंतिनी सख्यासह त्याच्याकडे पाहत पाहत घरी जाण्यास वळली. सख्यांनाही नवल वाटत होते. हा सिद्धपुरुषच चित्रांगद असावा असे त्यांना वाटत होते, पण खात्री नव्हती. सिमिंतिनीने हे सारे गुप्त ठेवा अशी शपथ घातली होती. त्यामुळे त्या कोणाजवळ काही बोलल्या नाहीत. चित्रांगद सर्पसेवक व ऋषिगुण यासह नैषध देशाकडे निघाले. वायू वेगाचा अश्व त्यांच्याजवळ होता. त्यावर बसून ते त्या देशाच्या बाह्य सीमेपर्यंत पोचले. तिथे सर्पाने मनुष्यरूप धारण केले व तो एकटाच युक्तिप्रयुक्तीने त्या ठिकाणी राज्य करणाऱ्या शत्रू राज्याकडे गेला. त्याने बातमी दिली, आहोत चित्रांगद जिवंत आहे. त्याला महासिद्धी प्राप्त झाली आहेत. 12 सहस्त्र हत्तीचे बळ त्याला प्राप्त झाले. तो तुम्हाला मारून राज्य परत मिळवण्यासाठी एका दिव्य अश्वावर आरूढ होऊन आला आहे. तुम्ही तुमचा जीव वाचवा. ती बातमी ऐकता शत्रू घाबरले. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवंती यांना बंदीखान्यातून सोडवून राज्यावर बसवले. आमचे रक्षण करा, आम्हाला क्षमा करा, आमची फार मोठी चूक झाली असे म्हणत ते पाया पडू लागले. इंद्रसेनाने सैन्य व लवाजमा जमा केला. आलेल्या दूताला बरोबर घेऊन तो मुलाचे स्वागत करायला पुढे गेला. मातापित्रांना पाहून चित्रांगद धावतच पुढे गेला आणि त्यांच्या पायांना त्याने मिठी मारली. पित्याने मुलाला उठवून क्षेमलिंगन दिले. आईने त्याला पोटाशी धरले. जणू कौशल्यला रामचंद्र 14 वर्षांनी भेटत होता
त्यांना जो आनंद झाला तो काय वर्णांना हरवलेले रत्न सापडावे, जलमांदाला नेत्र यावे, प्राणांताच्या वेळी अमृत मुखात पडावे तसे झाले. नंतर सर्वजण चित्रवर्मा राजाच्या नगराकडे गेले. राजाला ते वर्तमान कळताच तो आनंदाने पुलकित झाला. ज्यांनी व्रत सांगितले त्यांना त्याने धन व वस्त्रे दिले. नगरात लोक आनंदोत्सव साजरा करू लागले. राजा जय कैलासनाथ जय शिवशंकर असे म्हणूनच नाचू लागला. प्रजानन नजराने घेऊन नगरद्वाराकडे धावू लागले. शिमिंतनीला मातेने उत्तम शृंगार लेविला, मंगल चिन्हे धारण करायला दिली. राजा राणीने तिला सौभाग्यवतीचे अलंकार दिले. तिच्या व्रतात चरणाचे सर्वजण कौतुक करू लागले. धन्य ती शिमिंतिनी, धन्य शिवकृपा, अगात आहे कैलासपतीची लीला असे उद्गार सर्वजण काढू लागले. शिव मंदिरात लोकांनी गर्दी केली. चित्रांगदाला व त्याच्या मातापित्याला चित्रवर्मा राजा सर्वासह सामोरा गेला. त्याने तर जामाताला मिठीच मारली. त्यावेळी देवांनी पुष्पवर्षाव केला. नगरात राजाने चित्रांगदाला परिवारासह मिरवत आणले. पुन्हा विवाह करून चित्रांगद व श्रीमंतीला सर्वांनी उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. एकांतात चित्रांगदाने श्रीमंतीला आणलेले अलौकिक अलंकार व रत्ने दिली. चित्रवर्मा राजाला ही जामाताने विलक्षण बहुमूल्य व दुर्लभ वस्तू दिल्या. इंद्रसेन व लावण्यवंती यांनी सुनेला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन पुत्राला व सुनेला घेऊन नैषधपुरात परत गेला. त्या शुभ प्रसंगाला अनुसरून अनेक राजांनी येऊन त्याला उत्तमोत्तम नजराने दिले. चित्रांगदा व राज्य सोपवून नंतर इंद्रसेन तप करण्यासाठी अरण्यात गेला आणि दीर्घ काल तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून शेवटी शिवलोकास गेला. चित्रांगद व शिमिंतिनी यांना पराक्रमी आणि सुंदर असे 8 पुत्र झाले. चित्रांगदाने बहुत वर्ष राज्य केली. नलराजाप्रमाणे त्याची कीर्ती चहूकडे पसरली. शिमिंतिनीने लक्षावधी दाम्पत्याची पूजा तर केलीच, शिवव्रत जास्त मोठ्या प्रमाणात अजन्म चालू ठेवले. ह्या अध्यायाची फलश्रुती हे शिमिंतिनीचे आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे. त्याचे नित्य श्रवण केल्यास पतिविरह दूर होऊन तो भेटेल. ज्या विधवा स्त्रिया यांचे श्रवण करतील त्यांनी शिवोपासना नित्य करावी. पुढील जन्मी त्यांना दीर्घकाल उत्तम पतिसौख्य मिळेल आणि वैधव्य येणार नाही. याचे श्रवण केल्यास अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, विद्या, धन याचा लाभ होईल. गंडांतर टळेल, मृत्यूयोग टळेल, गेलेले धन मिळेल, शत्रू पराजित होतील. इष्ट ते कार्य पठण व श्रवण यांनी सिद्धीच जाईल. भक्तिभाव हाच मागमास. शिमिंतिनी आख्यान हेच प्रयाग. तेथे स्नान करण्याने त्रिविध दोष जळून जातील. शिमिंतिनी आख्यान हे अमृत. ते प्राशन करणारे देवरूप, त्यांची निंदा करणारे असुरच. अहंकाररूपी मध्यच ते पिणार. शंकराच्या हृदयरूपी कमळाचा ध्यास श्रीधररूपी ब्रह्मणाला लागला आहे. तो कधीच ढळणार नाही. पूर्ण ब्रह्मानंदाचा विलासच आहे हा. स्कंदपुराणातील ब्राह्मोत्खंडातल्या श्री शिवलीला अमृताचा हा 6वा अध्याय समाप्त झाला. श्री सांबश्य सदाशिवार्पणमस्तु. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. सांबश्वर महादेव कैलासपती.